नमस्कार. तर आज आपण करणार आहोत पातोड्याची आमटी. त्याच्यासाठी लागणारे साहित्य भाजून घेऊया. खसखस खसखस मंद आचेवर सर्व भाजून घ्यायचं. हावरी, त्याला तीळ पण म्हणतात. त्याच्यानंतर आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून हलवून घेऊ. हलवत त्याला भाजून घेऊ. नंतर ते काढून घेऊन त्यानंतर आपण खोबरं भाजून घेऊया. थोडंसं तेल टाकून लालसर खोबरं भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या सोलून घेऊन त्या भाजून घेऊया. त्याच्यानंतर कापलेला कांदा, त्याच्यानंतर कढई ठेवून घेऊन त्याच्यात तेल टाकून पातोडी बनवण्यासाठी लागणारं सारण बनवून घेऊया. त्याच्यात टाकूया तेल, जिरं, हळद, हिरवी मिरची आणि नंतर आपण त्याच्यात पाणी ओतून घेऊया. नंतर त्याच्यात टाकणार आहोत आपण बेसन पीठ. पाणी गरम करून मगच टाकायचं. त्या चवीनुसार मीठ. मग ते बेसन पीठ टाकून उकळी आल्यावर व्यवस्थित हलवून एकजीव करून घेऊ. खाली उतरून घेऊ. थंड झाल्यावर त्याचं व्यवस्थित ओल्या फडक्यावर असं थापून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण जे मसाले भाजले होते त्याचं व्यवस्थित वाटण करून घेऊ आणि त्याच्यात लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ टाकून थोडंसं धने पावडर टाकून मिक्स करून घेऊ आणि ते सारण त्या बनवलेल्या बेसन पिठाच्या थापलेल्या याच्यावर ओतून व्यवस्थित पातोडी बनवून घ्यायची. त्याच्यानंतर पातोडीसाठी लागणारा रस्सा बनवून घ्यायचा. त्याच्यानंतर तेल, लाल तिखट, कोथिंबीर, हळद टाकून मीठ टाकून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. हलवून घ्यायचं. त्याच्यात भाजलेला कांद्याचं वाटण घालून व्यवस्थित परतून झाल्यावर त्याच्यात गरम पाणी ओतून उकळी आणून घ्यायची. उकळी येईपर्यंत आपण पातोडीचं सारण पातोडी बनवून घेऊ. तर बनवलेल्या पिठाचं मस्त असं थापून त्याच्यावर सारण ओतून गोल करून त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आणि आमटी बरोबर मस्त एन्जॉय करायच्या. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.